दिल्लीपासनं महाराष्ट्रापर्यंत जर बघितलं, महाराष्ट्रानं आमच्या गावापर्यंत बघितलं तर जो काय आता विकासाचा जो हे चाललाय अजेंडा, सध्या आता तुम्ही बघताय सगळीकडे भगवमय असं वातावरण आहे. नरके साहेबांचा इकडं बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. कारण ह्याच्या पाठीमागे तुम्हाला एक कारण मी सांगतो. सगळ्या तळागाळात मिसळणारा नेता हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथील जनता ही शिवसेनेच्या पाठीची खंबीरपणे उभी होती आहे आणि इथून पुढे राहणार. आमच्या साहेबांच्याकडे बघून तर असं वाटते 7 तारखेला गुलाल फिक्स आहे. हा शिळे जिल्हा परिषद मतदारसंघ हिंदुत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. कारण यामध्ये राजकारण 20% आणि समाजकारण 80% करतो. त्यामुळे प्रशासकांचे हे दुर्दैव आहे. त्याच्यासाठी लोकप्रतिनिधीच पाहिजे आणि माझी इच्छा आहे की विश्वनाथ पवार निवडून यावे. एखाद्या गाडीला जसा मागणं धक्का मिळाल्यानंतर जशी गाडी स्पीडनं पळते त्या पद्धतीनं त्यांचा विजय हा निश्चित आहे. शे मतदारसंघात विश्वनाथ पवार ओनली काय केले पवारांनी? विश्वनाथदादा पवार हे खूप संवेदनशील नेते आहेत. गरिबीची जाणीव असणारा माणूस आहे. जीवाला जीव देऊन काम करतात ते. त्यांनी प्रशासनाचा त्यांना 100% अनुभव असल्यामुळे विकास कामाच्या बाबतीत काय करायला लागते हे 100% त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या हातून विकास हा निश्चित होणार. काय होईल लोकांनी काय माहितच नाही हो. कारण नरके साहेबांनी जे जे केले ते फक्त करवीरच्या जनतेलाच माहित आहे. शे मतदारसंघात विश्वनाथ पवार ओनली काय केले पवारांनी? गेली 10 वर्षे महायुतीचं ज्यापासून सरकार आलंय त्यापासून त्यांनी जी तळागाळात कामं केली आहेत किंवा विकासाचा जो डोलारा पेलला गेलाय तो इथून मागे कधीही झालेला नाही. त्यांनी जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे आणि नरके साहेबांचे कट्टर समर्थक विश्वनाथ पवार आहेत. साहेबांनी इतके वर्ष काम केलेत. आपले भाऊ म्हणून त्यांनी खूप सपोर्ट केलाय आम्हाला. 3 ते 4 वर्ष झालं समाजाशी त्यांनी जे नाळ जोडलेली आहे त्या नाळेचा 100% त्यांना निश्चितपणे फायदा होईल. आमचं एकच टार्गेट आहे की शे जिल्हा परिषदेवर धनुष्यबाणाचं जे रेकॉर्ड आहे ते कायम ठेवायचं. ह्या निवडणुकीत मला तर वाटतं शिवसेना 100% निवडून येणार. अहो लोकांनी शिवसेनाच का मतदान करायचं? सक्का भाऊ जरी असला तरी तो अंतर ठेवतो बहिणीमध्ये. खरं शिंदे साहेबांनी जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं शिंदे साहेबांनी एकही हप्ता चुकवलेला नाही. शिवसेनेचाच विजय होईल. धनुष्यबाण येणार. शे जिल्हा परिषद धनुष्यबाण. तर शिवसेना आहे. कारण करवीर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि इथं कोणी आले तरी शिवसेनेशिवाय इथं काही चालणार नाही. दर्शको नमस्कार. KK न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारीच मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जातोय, तेथील असणारा राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय शिळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. एकंदरीत या मतदारसंघात काय राजकीय हालचाली चालू आहेत, कुठला पक्ष तुल्यबळ आहे, बाजी कोण मारणार आहे, या सगळ्यांचा आढावा आपण जनतेशी चर्चा करून घेणार आहे. या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. अनेक वर्षांनी निवडणूक होती, एकंदरीत काय सांगाल, काय वातावरण आहे या मतदारसंघात? हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आमदार चंद्रदेव नरके यांना भरघोस मतानं आम्ही इथून लीड दिलेलं आहे. आणि हे जे आत्ता काय होऊ घातलेले जिल्हा परिषद पंचायत समिती आहे हे आमचे CA मतदारसंघातले दोन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील याची ग्वाही मी आपल्याला देतो. लोकांनी शिवसेनेलाच का मतदान करायचं? शिवसेनेचे आता जे बघितलं प्रगतीचं जे काय आहे, विकासाचं जे धोरण आहे ते ह्याच्या अगोदर कधीच घडलं नव्हतं. इतकं प्रचंड काम आहे. आणि पूर्ण म्हणजे दिल्लीपासनं महाराष्ट्रापर्यंत जर बघितलं, महाराष्ट्रानं आमच्या गावापर्यंत बघितलं तर जो काय आता विकासाचा जो हे चाललाय अजेंडा, हे पूर्ण एक चेन असल्यामुळं आणि प्रत्येक नागरिकाला पण हे माहीत आहे की बाबा ह्याच पक्षाला, ह्याच संघटनेला निवडून द्यावं लागेल. आणि त्या ह्याच्यावर मी हे सांगत आहे. विश्वनाथ पवार यांचं काम कसं आहे? विश्वनाथ पवार उमेदवार चांगले आहेत. ज्या वेळा त्यांची निवड तिकीट मिळायची होतं त्याच्या अगोदरही त्यांनी बरेच लोकांशी संपर्क केलेला आहे. आणि त्यांच्या तळागाळात लोक आहेत, त्यांची तळमळ आहे, त्यांचं कार्य आहे. आणि या कार्यात जेव्हा त्यांना प्रचंड मतं मिळतील हे आपण मी तुम्हाला यावरनं काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होईल हे मी आपल्याला सांगतो. दादा काय सांगाल, वारं कुणाचं आहे इकडे? वारं तसं म्हणलं तर शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेबांची आहे काय ती शिवसेनेचं वारं सध्या आहे इथे. कारण ह्याच्या पाठीमागे तुम्हाला एक कारण मी सांगतो की या भागामध्ये मी साधारण 1000 ते 1500 महिलांना लाडकी बहिणीचा लाभ मिळवून दिलेला आहे. मी ऑनलाईन फॉर्म भरून काय यामध्ये जे लाडकी बहिणीचे पैसे येतात ते महिलांना सुखदुःखामध्ये ते उपयोगाला पडलेले आहेत. आणि महिला हे कधीही विसरू शकत आहे. त्या पैसा कुठल्याही महिलेनं एन्जॉय केला नाही काय तर त्यांनी ते सुखदुःखाच्या वेळेला मुलांची फी भरण्यासाठी अडचणीच्या वेळी त्यांना ते पैसे उपयोगाला पडलेले आहेत. जिल्हा परिषद सदस्य कसा असावा काय सांगा? जिल्हा परिषदेचे सदस्य लोकांच्या मध्ये मिसळून आणि लोकांना इन्व्हॉल्व करून घेणारे असावेत.
त्यांनी फक्त विकासाचा अजेंडा घेतला पाहिजे. मायनर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास करून विकासाची दिशा ठरवून तो विकास करावा अशी माझी इच्छा आहे. आणि तशी आहे सदस्य. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीमध्ये सध्या तरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं वारा सध्या आहे भागामध्ये. काय 100% शिवसेना ही इथं उमेदवार निवडून येते. विश्वनाथ पवार साहेब आहेत आमच्या पंचायत समितीच्या. विश्वनाथ पवारांचं काम कसं? काम तसं आता कसं आहे, सामाजिक कार्य चांगलं आहे, शैक्षणिक कार्य चांगलं आहे, लोकांच्या मध्ये इन्व्हॉल्व असतात. काय त्यांचं कार्य चांगलं आहे. काय वातावरण आहे इकडे? इथं फक्त शिवसेना आहे, कारण करवीर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि इथं कोणी आले तरी शिवसेनेशिवाय इथं काही चालणार नाही. लोकांनी शिवसेनेलाच का मतदान करायचं? कारण ह्या आता 10 ते 15 वर्षात शिवसेनेनं भरपूर कार्य म्हणजे म्हणजे रस्ते गटारे असू दे किंवा लाईटीचे जे सामाजिक नागरिकांसाठी लागणारे अत्यावश्यक जे कार्य आहे ते नरके साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं केलेलं आहे या पंचक्रोशीत करवीरच्या. त्यामुळं येथील जनता ही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती आहे आणि इथून पुढे राहणार. आमदार नरकेंनी काय काय विकास कामं केले तिकडे? आमदार नरके साहेब यांनी रस्ते गटारे तसेच लाईटीचे वगैरे जे नागरिकांना प्राथमिक सुविधा आहेत त्या केलेल्याच आहेत. तसेच केलेल्या आहेत. त्यामुळं नरके साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे सर्व नागरिक आमचे राहणार. विश्वनाथ पवार उमेदवार आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? विश्वनाथ पवार हे जिल्हा परिषदेचे शिवसेनेतर्फे उमेदवार आहेत. त्यांनी त्यांचा जो जनसंपर्क आहे तो चांगला आहे. त्यांनी जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यामुळं त्यांना जनता ही निवडून देणार. दादा, एकंदरीत काय सांगाल? याआधी प्रशासक होतं, काय केले का प्रशासकांनी? याच्या अगोदर प्रशासकांच्या जिल्हा परिषद याच्या अगोदर जे जिल्हा परिषदच्या ह्याला प्रशासकाच्या अंतर्गत होतं त्यावेळेस काय एवढा असा फारसा फरक पडलेला नाही. पण चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून इथं ज्या प्रभाग म्हणजे मतदारसंघामध्ये भरपूर विकास झालेला आहे. त्यांच्या माध्यमातून आत्ताच 40 लाख रुपये अंतर्गत रस्त्यांसाठी मंजूर झालेले आहेत. तसेच शेतीची जी वीज आहे ती जास्तीत जास्त वेळ मिळवून राहावी, चालू राहावी यासाठी सुद्धा नरके साहेबांनी चांगले प्रयत्न केलेले आहेत. महापुराच्या वेळी असू दे किंवा कोविडच्या वेळी सुद्धा असू दे नरके साहेबांनी त्यावेळेस भरपूर काम केलेलं आहे त्यांच्यावर. विश्वनाथ पवार उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल काय? विश्वनाथ पवार हे खूप संवेदनशील नेते आहेत. ते तळागाळाशी मिसळून असणारे आहेत. त्यांनी जवळजवळ 3 ते 4 वर्ष झालं या निवडणुकीसाठी तयार केलेले आहे. खूप त्यांनी गोरगरिबांना सुद्धा चांगली मदत केलेली आहे. ते सर्व तळागाळात पूर्ण सामान्य पातळीवर जाऊन ते लोकांशी मिसळत असतात. त्यांच्या म्हणजे जिल्हा परिषदला त्यांच्यासारखा नेता उमेदवारी निवडून यावा अशी आमची एक इच्छा आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत गेले 10 ते 15 वर्ष इथं शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेला मानणारा हा गट आहे. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेचा विजय होईल. दादा, एकंदरीत बघायला गेलं तर खूप वर्षांनी निवडणूक व्हायला लागली, काय वातावरण आहे या मतदारसंघात? आता आमच्या साहेबांच्याकडे बघून तर असं वाटते 7 तारखेला गुलाल फिक्स आहे. साहेबांनी इतके वर्ष काम केलेत. आपले भाऊ म्हणून त्यांनी खूप सपोर्ट केला आहे आम्हाला. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? आम्हाला तर शिवसेनेची यावी. लोक शिवसेनेला मतदान करतील काय? करणार की काय केले शिवसेनेत? साहेबांनी आमच्या खूप काही केले. आम्ही साहेबांच्या म्हणून मतदान करणार. कसे आहे विश्वनाथ पवार यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? जीवाला जीव देऊन काम करतात ते. आणि एखाद्याला जर जीव लावला तर पूर्ण त्यांच्यासाठी खूप काही करू शकतात ते. असे आहेत. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत तरी साहेब तरी फिक्स आहेत. पंचायत समिती सदस्य पदासाठी ज्या आमच्या वहिनी शीतल कदम वहिनी ज्या आता सध्या विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आहेत शिहे ग्रामपंचायतच्या. काय तर त्या आता सध्या पंचायत समितीला उभारल्या शिहे मतदारसंघातून. तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर शिहेगावमध्ये सरपंचपदी निवड झाल्यापासून त्यांनी जास्त करून गावाची स्वच्छता, कचरा उठाव, गटर साफ करणे, पाण्याची शुद्ध व्यवस्था. सध्या आता आपण बघत आहात ॲक्वा शुद्ध जेल हे पण प्लॅन आता का ठिकठिकाणी गावामध्ये बसून ॲक्वाचं पाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. सध्या त्यांचं एकंदर बघितलं तर शैक्षणिकदृष्ट्या शाळेचं असेल, शाळेच्या बाबतीत पडझड झालेली आहे ती दुरुस्ती करणे किंवा शिक्षणासाठी जास्त किंवा आरोग्याकडे जास्त लक्ष देणे हे त्यांनी पहिल्यांदा प्रेफरन्स दिलेलं आहे. अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय वातावरण आहे इथलं? निवडणुकीचं वातावरण तसं म्हणायला गेलं तर विश्वनाथ पवार यांची तरी पक्ष त्यांनी बदलला असला तरी त्यांचं मला वाटतं 3 ते 4 वर्ष झालं समाजाशी त्यांनी जी नाळ जोडलेली आहे त्या
त्या नाळेचा 100% त्यांना निश्चितपणे फायदा होईल. आणि धनुष्यबाण चिन्ह घेतल्यामुळे विद्यमान आमदारांची जी ताकद आहे ती त्यांच्या मागं लागल्यामुळं अगदी म्हणजे एखाद्या गाडीला जसा मागणं धक्का मिळाल्यानंतर जशी गाडी स्पीडनं पळते त्या पद्धतीनं त्यांचा विजय हा निश्चित आहे. आणि तसंच तीच पद्धत जी आहे म्हणजे तसेच जी पद्धत आहे ती कदम वहिनींच्या बाबतीत पण आहे. त्यांनी सरपंचपद भोगलेलं आहे, त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे, त्या जोरावरती आणि शियेगावच्या त्यांनी केलेल्या विकास कामावरती 100% त्यांचाही विजय निश्चित आहे. या निमित्तानं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. लोकांनी यांनाच का निवडून द्यावं? प्रशासनाचा अनुभव आहे त्यांना. दोन्ही व्यक्तींनी सरपंचपद म्हणून काम केलेलं आहे. विश्वनाथ पवार यांनी किर्ली गावामध्ये सरपंच म्हणून काम केलं आहे. कदम वहिनींनी सुद्धा शिये गावात काम केलं. तशी गावं आमच्या मतदारसंघातील ती मोठी गावं. त्यांनी त्यांना 100% अनुभव असल्यामुळे विकास कामाच्या बाबतीत काय करायला लागते हे 100% त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या हातून विकास हा निश्चित होणार. काय होईल या निवडणुकीत? 100% दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्यानं निवडून येणार. तिन्ही उमेदवार आमचे पंचायत समितीचे 2 उमेदवार आणि जिल्हा परिषदचा आमचा उमेदवार हा 100% निश्चितपणे मोठ्या मताधिक्याने इथं विजयी होणार. दादा काय वाटते की या अटीतटीच्या लढतीत बाजी कोण मारणार? धनुष्यबाण आमचं एकच टार्गेट आहे की शिये जिल्हा परिषदेवर धनुष्यबाणाचं जे रेकॉर्ड आहे ते कायम ठेवायचं आणि शिवसेनेचा भगवा शिये जिल्हा परिषदेवर कायम राहणार एवढीच आमची अपेक्षा आहे. काय केलंय शिवसेनेनं? शिवसेनेनं काय केलं? भरपूर कामं नरके साहेबांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची कामं झाल्यात आणि इथून पुढेही होईल जातील. जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत विश्वनाथ पवार, त्यांच्याबद्दल काय सांगाल? उमेदवार नौका आहे पण उमेदवार चांगला आहे, धडपडीचा आहे, धडाडीचा आहे आणि काम करण्याची अपेक्षा आहे आम्हाला. कशी आहे काम करण्याची पद्धत? काम करण्याची पद्धत त्यांची चांगली आहे. गोरगरीब लोकांच्यापर्यंत पोचतात. गरिबीची जाणीव असणारा माणूस आहे. लाडक्या बहिणी योजनेचा काय फायदा होईल या निवडणुकीत? होईल, लाडक्या बहिणीचा फायदा होणारच निश्चित. कारण आता इथून मागे जे 2-3 इलेक्शनला जे घडले तेच पुढे घडत राहणार. काय असेल 7 तारखेचा निकाल काय असेल? धनुष्यबाण येणार. शिये जिल्हा परिषद धनुष्यबाण. नरके साहेबांनी काय केले काम? नरके साहेबांनी भरपूर सहकार्य केले आम्हाला. तर वैयक्तिक मला तर भरपूर सहकार्य केले. बरं, विश्वनाथ पवार आहेत शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत, काय सांगा त्याच्याबद्दल? काय त्यांचे आपल्या गावामध्ये चांगलीच हे आहे, चांगला सपोर्ट आहे त्यांना. काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? त्यांची काम करण्याची पद्धत पण अतिशय चांगली आहे आणि त्यांचा स्वभाव मनमिळावा आहे. सगळ्यांच्या बरोबर असे निवांत असतात. काय वातावरण आहे इकडे? वातावरण एक नंबर आहे. कशाबद्दल? शिये मतदारसंघात विश्वनाथ पवार ओनली. काय केले पवारांनी? समाजकार्य चांगला आहे. 3-4 वर्ष झाले संपर्क आहे लोकांच्या. मयत झाली, सुखादुःखात सगळ्याला सामील असतो. लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? एक नरके साहेबांचा इकडं बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय नरके साहेबांचा. आणि नरके साहेबांचे कट्टर समर्थक विश्वनाथ पवार आहेत. ती एक ओळख आहे त्यांची. आणि जनतेत मिळून मिसळून जाणारी व्यक्ती त्यांना नरके साहेबांनी काय काय विकास काम केलं तिकडे? भरपूर रस्त्याचं केले, गटरचं केले, समाज कल्याण म्हणा, बाकीचे तालमी म्हणा, काय केलेलं नाही असं नाही. काय होईल या निवडणुकीत? ओनली विश्वनाथ पवार. विकास कामं झाल्यात का? झाल्यात की काय झाले? 100%. नरके साहेबांच्या माध्यमातून अंतर्गत रस्त्याने 40 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. आता गटरसाठी बी निधी मंजूर केलेला आहे. तसंच सौर ऊर्जा लाईटीवरचे शेतकऱ्यांसाठी मंजूर करून पोल दिलेले आहेत. तसेच लोक म्हणतात नरके साहेबांनी काय करा नाही म्हणतात. लोकांनी काय माहीतच नाही हो. कारण नरके साहेबांनी जे जे केले ते फक्त करवीरच्या जनतेलाच माहीत आहे. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत मला तर वाटते शिवसेना 100% निवडून येणार. अहो लोकांनी शिवसेनेलाच का मतदान करायचं? या निवडणुकीत मला वाटते विश्वनाथ दादा आणि आमच्या शीतलवहिनी कदम 100% निवडून येणार. कदम काकींचं कसं काम आहे? कदम काकी आता विद्यमान सरपंच आहेत शिये ग्रामपंचायत. तर मला वाटते की त्यांनी 100% निवडून येणार. त्यांच्या शियेच्या कामातून मला तर वाटते त्यांनीच निवडून येतील. अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय वातावरण आहे सध्या? सध्या आता तुम्ही बघताय सगळीकडे भगवमय असं वातावरण आहे. कारण गेली 10 वर्ष झालं हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कारण हा शिये जिल्हा परिषद मतदारसंघ हा हिंदुत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. कारण यामध्ये विविध प्रकारच्या हिंदुत्वादी संघटना या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्या नेहमी
हिंदुत्वाच्या पाठीशी राहिलेले आहेत. लोक शिवसेनेला मतदान करतील ते 100%. कारण गेली 15-20 वर्ष झालं नरके साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी कोट्यावधी रुपयाची विकास कामे या मतदारसंघामध्ये झालेली आहेत. त्यामुळे नरके साहेबांच्यावर विश्वास ठेवून आणि गेली 10 वर्ष झालं या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य हा शिवसेनेचा आहे. त्यांनी पण केलेली विकासाची जी कामं आहेत त्याचा लोकांनी विश्वास ठेवून लोक शिवसेनेला 100% मतदान करतील. काय होईल या निवडणुकीत? 100% शिवसेनेचे दोन्ही पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद हे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतात. कसं आहे विश्वनाथ पवारांचं? मी गेली 2 वर्ष झालं बघतोय विश्वनाथ पवार हे केरळचे माजी सरपंच आहेत. त्यांनी सरपंचाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये पण गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचं विकास काम केलेलं आहे. त्याचबरोबर आता गेली 2-2.5 वर्ष झालं त्यांनी विविध त्यांच्या समाजकार्यातून या ठिकाणी आपला ठसा उमटण्याचं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. एकंदरीत काय वातावरण आहे? आधी प्रशासक होतो, काय केलंय का प्रशासकांनी? प्रशासक ज्यावेळी जिल्हा परिषदला आलं त्याच्यानंतर तळागाळातल्या माणसाच्या अडचणी मांडण्यासाठी तेथे अडचण निर्माण झाली. कधी कुठल्याही स्थानिक लेवलच्या स्वराज्य संस्थेवर प्रशासकांनी हे दुर्दैव आहे. त्याच्यासाठी लोकप्रतिनिधीच पाहिजेत आणि लोकप्रतिनिधी ज्यावेळी असतात त्यावेळी तळागाळातल्या लोकांची ती ज्या काही तक्रारी असतात किंवा कामं असतात ते आपुलकीनं मांडून ती कामं पूर्ण होतात. कसं असावं जिल्हा परिषद सदस्य? जिल्हा परिषद सदस्य हा स्वच्छ असावा मनाने प्रथम, आणि तो सत्तेसाठी किंवा पैशासाठी राजकारणात आलेला नसावा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? आता देशात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्याच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला महायुतीची सत्ता यावी असं माझं मत आहे. महायुतीलाच का मतदान करायचं लोकांनी? आता गेली 10 वर्षे महायुतीचं ज्यापासून सरकार आलं आहे त्यापासून त्यांनी जी तळागाळात कामं केली आहेत किंवा विकासाचा जो डोलारा पेलला गेला आहे तो इथून मागे कधीही झालेला नाही. त्यांनी लाडकी बहिणीची योजना वगैरे अशा ज्या मूलभूत गरजा केल्यात त्या 1 नंबर केल्या. त्याच्यामुळे महायुतीची सत्ता आहे. आमदार नरकेंनी काय केलंय काय? नरके साहेबांचं वैशिष्ट्य म्हटलं सगळ्या तळागाळात मिसळणारा नेता. आता कित्येक वर्ष त्यांची एकदम सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत आहे. ते प्रत्येकाला नावानं हाक मारणे, प्रत्येकाच्या सुखादुखात सहभागी होणे किंवा प्रत्येकाच्या अडचण समजावून घेणे हे वैशिष्ट्य आहे त्या नेत्याचं. आणि त्याच्यामुळं आमदार साहेबांच्या मागे भरपूर या करवीरमधली आणि शिहे मतदारसंघातली भरपूर मंडळी जोडली गेलेली आहेत. शिवसेनेचे उमेदवार आहेत विश्वनाथ पवार, काय सांगाल त्याच्याबद्दल? विश्वनाथ पवारांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर विश्वनाथ पवार हा सामान्य कुटुंबातला आलेला एक नागरिक आहे. गेली 4 वर्ष जिल्हा परिषदची तयारी म्हणा किंवा तळागाळातले मंडळं जोडणे, कामं करणे, मैत्रीचं गट तयार करणे या सगळ्या बाबतीत विश्वनाथ पवारने भरपूर काम केलेलं आहे. आणि माझी इच्छा आहे की विश्वनाथ पवार निवडून यावेत. एकंदरीत काय निकाल काय असेल 7 तारखेचा? 7 तारखेचा निकाल तुम्हाला बघायला गेलं जर वातावरण बघितलं शिहे जिल्हा परिषद मतदारसंघातलं तर शिवसेनेच्या 3ही सीटा शिहे पंचायत समिती, निगवे पंचायत समिती व जिल्हा परिषद 3ही सीटा या नरके साहेबांच्या निवडून येणारच. अनेक वर्षांनी काकी निवडणूक आल्या, काय वातावरण आहे इकडे? वातावरण असं आहे की व्यवस्थित आहेत, चांगले आहेत. त्यांनी शीतलताई कदम आणि विश्वनाथ पवार यांनी दोघांनी पण व्यवस्थितरित्या काम केलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे आतापर्यंत जे केलंय महिलांसाठी किंवा अनाथ म्हणजे छोट्या मुलांसाठी, शाळांसाठी सगळ्यांचं व्यवस्थित चांगलं चाललेलं आहे आणि इथून पुढे पण त्यांनी चांगलं कार्य करतील अशी आमची हे आहे. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? शिवसेना. का शिवसेनेला का मतदान करायचं लोकांनी? अहो आता आमची जे आहेत ते आहेत शिवसेनेचेच आहेत. धनुष्यबाण हे आमचं आहे. लाडक्या बहिणींना त्यांनी अनुदान करून मोठ्या प्रेमाने हे करून पुढे आणलेले आहेत. महिला आता ह्याच्या मागं होत्या त्या आता पुढे आलेल्या आहेत. लाडक्या भावांना जर लाडक्या बहिणींवर अतिप्रेम केल्यामुळे त्यांनी पुढे आले तर त्यांनी पण साथ देऊन त्यांना भरघोस द्यावं. कसं आहे महायुतीमधून सगळे एक होऊन आपल्या भागचा विकास आणि शिवसेनेचा विकास अतिशय चांगला झालेला आहे. आणि त्या संदर्भातून सांगायचं म्हटलं तर आमचे शिवसेनेचे नरके साहेब आमदार आता विद्यमान आमदार आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या ह्या पंचक्रोशी सगळ्यांना सहकार्य करतात आणि छोट्या मोठ्या कोणत्याही कार्यक्रमाला ते आवर्जून हजर असतात. आणि त्यानंतर त्यांनी भरपूर असा निधी आणून आपल्या प्रभागाचा म्हणजे इथला गावचा भरपूर विकास झालेला आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीत काय होईल? या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्या महायुती परत तसेच लाडक्या बहिणींच्यासाठी शिंदे साहेबांनी बहिणींना आपल्या चांगलं म्हणजे असं सशक्त असं बळ दिलेलं आहे आणि ते आपल्या महिना 1500 रुपये मिळतात.
त्या योजनेतून बहिणी अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे शिवसेनेलाच मतदान करणार. लोक यांना निवडून देतील काय? देणार की 100% यांनाच का निवडून द्यायचं? त्यांना निवडून का द्यायचं म्हणजे त्यांनी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींच्यासाठी जे केलंय ते कुणीही कुठलाही सक्का भाऊ सुद्धा करत नाही आणि त्याची जाणीव महिलांना आहे. आणि शिवसेना पक्ष कसा असा राजकारण 20% आणि समाजकारण 80% करतो. त्यामुळे हा विश्वास आहे जनतेला आहे की आता आमचे नरके साहेब जरी असले आणि एकनाथ शिंदे साहेब जरी असले तरी ते जास्त करून जनतेचाच विचार करतात. आणि आता सांगायचं झालं तरी नरके साहेबांनी पाणंद रस्ते असू दे, गावातील रस्ते असू दे, म्हणजे गटरीचे रस्ते, शाळा असू दे, मंदिरं असू दे, त्यांनी निधी देऊन त्यांच्या ह्याच्यातनं निधी देऊन त्यांनी उद्धार केलेला आहे. लाडक्या बहिणी योजनेचा काय फायदा होणार या निवडणुकीत? लाडक्या बहिणीचा फायदा म्हणजे बहिणींना काय वाटतंय, आपल्या सख्या भावाने आपल्याला साथ दिली नाही. सक्का भाऊ जरी असला तरी तो अंतर ठेवतो बहिणीमध्ये. खरं शिंदे साहेबांनी इतकं म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं शिंदे साहेबांनी एकही हप्ता चुकवलेला नाही. जरी थांबला हप्ता तरी तो पुढच्या 2 महिन्यात ते जमा होतात पैसे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काय वाटतंय, आम्हाला 1500 रुपये ही खूप लाख मोलाची गोष्ट आहे. कारण की पैसे कोण घेऊन पुरत नाहीत. खरं आमची जी अडचण आहे, शाळेची अडचण मुलांची असू दे किंवा घरातल्या धान्याची अडचण असू दे, ती आमच्या या 1500 रुपयेमधनं निघते. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत झेंडा शिवसेना धनुष्यबाणच येणार. आता निवडणूक आल्यात म्हणून त्यांनी कधी प्रचार केला नाही, तर गेले 2-3 वर्ष झाले ते एकटा सलग आपल्या प्रभागात फिरत आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यानं आपण निवडून देणे हे आपलं कर्तव्य आहे. लोक शिवसेनेला मतदान करतील काय? 100% करणार. का? काय कारण केलं शिवसेनेने? एकनाथ शिंदेनी लाडकी बहीण योजना चालू केली, विश्वनाथ पवार साहेबांनी भरपूर कामं केल्यात, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते 100% निवडून येणार. तर आत्ताच आपण शिहे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, याचा आपण सविस्तरपणे आढावा या रिपोर्टमधून घेतला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.